माझी एक थिअरी आहे. आपण आयुष्यामध्ये ऑटोमॅटिक जन्माला येतोय आणि आपण ऑटोमॅटिक मरतोय. आपल्या हातात काही सुद्धा नसते. ना जन्माला येणं आपल्या हातात असते, ना मरणं आपल्या हातात असते. अजून जर विचार केला डे टू डे बेसिसवरती, तर आपण सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये ज्या काय होतात त्या सगळ्या ऑटोमॅटिक होतात. म्हणजे आपलं ब्रीदिंग ऑटोमॅटिक होतंय, आपलं हार्टबीट ऑटोमॅटिक होतंय, आपल्याला झोप ऑटोमॅटिक लागते. आपण झोपत नाही, आपण झोपायला जातो आणि झोप ऑटोमॅटिक लागते. आणि जाग पण आपल्याला ऑटोमॅटिक येते, आपण जागं होत नाही. ऑटोमॅटिक एका पॉईंटला आपल्याला जाग येते. एकच गोष्ट आहे जी आपल्याला मॅन्युअली करावी लागते, एकच. ती आहे म्हणजे जेवणे. म्हणजे जेवण खाणे फक्त आणि चावून गिळणे ही एकमेव गोष्ट आहे जी फिजिकली आपल्याला करावी लागते. म्हणजे ज्याच्यामध्ये आपलं मॅन्युअल इंटरव्हेन्शन लागतं. त्याच्यानंतर आपल्याला थॉट्स पण ऑटोमॅटिक येतात, फिलिंग्स आपल्याला ऑटोमॅटिक येतात. सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक होतात. जेवल्यानंतर ते पचवते पण ऑटोमॅटिक. इनफॅक्ट तुम्ही हकताय पण ऑटोमॅटिकच. त्यामध्ये पण तुम्हाला एफर्ट नाही घ्यायला लागत काय. मग जर का एवढंच सगळं ऑटोमॅटिक असेल, नेचरमध्ये पण ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी होतात. काहीही मॅन्युअल इंटरव्हेन्शन कशालाही करावं लागत, फक्त जेवण जेवायला. आणि मी हे म्हणलं की जेवण जेवायला पण आपल्याला जर का आपण मॅन्युअली करावं लागतं, जर का असं आपण म्हणलं तर ॲक्च्युली जेवण जेवणं पण मॅन्युअली नाही. कारण की तुम्ही जर का नाही जेवला तर तुमची बॉडी एका पॉईंटला गेल्यानंतर फक्त एवढंच, जेवण हे एकच त्याचा एकमेव उद्देश असणार. त्यामुळे तिथं पण तुमच्याकडे कंट्रोल नाही. तिथं पण फोर्सफुली तुमची बॉडी जेवण शोधून जेवणारच. मग एवढं सगळं जे काय ऑटोमेशन आहे, मग उरतंय काय? मग आपल्या हातामध्ये काय आहे? कारण की सगळ्या गोष्टीत जर ऑटोमॅटिक होतात तर मग आपल्याला हे वाटणं की मला जसं वाटतंय तसं आयुष्य किंवा मला जसं वाटतंय तसं जग असणं हे कितपत बरोबर आहे आपलं. आणि एवढं सगळं ऑटोमॅटिक व्यवस्थित सिस्टमॅटिक असण्यामध्ये आपण ऑपरेट करतोय, तर हे जे काय ऑटोमेशनमध्ये आपण मला जसं पाहिजे तसं व्हायला पाहिजे असं म्हणण्याचा प्रयत्न करतो ना, तिथं ॲक्च्युली आपल्याला सगळ्यात जास्त सफरिंग येते. तिथं आपल्याला डिसअपॉइंटमेंट येते. आणि सरेंडर करा म्हणतात तर हेच आहे हे की ह्या सगळ्या जे काय ऑटोमॅटिक होतंय ह्याच्या प्रोसेसमध्ये सरेंडर करा. आता फॉर एक्झाम्पल एक चिमणी आहे फॉर एक्झाम्पल. ती चिमणी आपलं घरटं बांधते, तर तिला कसं कळते की घरटं कसं बांधायचं? म्हणजे ते काय जे आर्किटेक्चरल डिझाईन आहे किंवा तिला भरपूर डिसिजन्स घ्यावे लागतात एक घर बांधायला, तर तिला कसं कळते की ते घर कसं बांधायचं? तर बेसिकली चिमणीने ॲक्च्युली सरेंडर केलेलं आहे ह्या युनिव्हर्सला. तिला ज्यावेळी चित्र दिसतंय समोरचं आणि तिच्या आतमध्ये एक आवाज येतोय की ज्याच्यावरती तिला ॲक्शन घ्यायची आहे, ज्यावेळी त्याला एक आवाज येतोय की हां आता तुला घरटं बांधायचं आहे, ती कंटिन्युअसली आतला आवाजाकडे ऐकत असते की तुला घरटं बांधायचं आहे. तर ते म्हणते ठीक आहे घरटं बांधायचं आहे. मग कसं बांधायचं काय करायचं हे नाही विचार करत. ती फक्त म्हणते ओके. मग आतून आवाज येतोय उड, मग ती उडत्या आणि उडत 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 ती सगळीकडे असे बघत जात्या. आतून आवाज येतोय थांब, ती थांबत्या. इकडं तिकडं बघते, तिथं तिला एक काठी दिसते किंवा जे काय घरटं बांधण्यासाठी जे लागणार आहेत गोष्टी ते तिला दिसते.
ती त्यातून ते उचलले म्हणजे ते तिला दिसते, दिसल्यानंतर आतून आवाज येतोय हे उचल, ती उचलते. परत आतून आवाज येतो उड, ती उडते. परत तिथं जिथं तिचं घरटं बांधलेलं तिथं जाते, तिथं ती बघते, तिच्या आतून आवाज येतोय इथं ठेव, ती तिथं ठेवते. आणि नुसत्या त्या आतल्या आवाजावरती ऐकून ती पूर्ण एक घरटं बांधते. आर्किटेक्चरली एकदम परफेक्ट, लोकेशन वाईज. युजली जर तुम्ही बघितलं तर विहिरीच्या वरती झाडं जे असतात तिथं असतात घरटी. आणि म्हणजे काही साप वगैरे तिथं आतमध्ये नाही जाऊ शकत. प्लस जे आतमधलं जे होल असते ज्याच्यातून ती आत जाते त्याच्यामध्ये पण मेन एंट्री एक असते आणि एक असते ते डिस्गाइज्ड एंट्री असते. म्हणजे कोण जर आलं तर ते चुकीच्या ठिकाणी जावं, त्याला आतमध्ये येता नाही आलं पाहिजे. तर हा इंटेलिजन्स त्याच्याकडे कुठून आला, तर ह्याच्यावरती विचार करण्याचा गोष्ट आहे. कारण की त्यांनी जर काय कुठला कोर्स केला नाही का, कुठल्या कॉलेजमध्ये जाऊन डिग्री घेतली नाही की घरटं कसं बांधायचं, मग त्याला कसं कळालं की ते घरटं कसं बांधायचं, ह्याच्यावरती विचार करण्याचा गरज आहे. कारण की त्या चिमणीनं पूर्णपणे सरेंडर केलेलं आहे आतल्या आवाजाला. आणि आपल्याला जर का सुद्धा पूर्णपणे जर स्वतःच्या आपल्या काय म्हणतात त्याला, म्हणजे आपल्याप्रमाणे जग चालावं असं जे आपली भावना असते आतमधून, ती आपल्याला मिटवावी लागणार आणि पूर्णपणे सरेंडर करावं लागणार. आणि त्या माइंडच्या आवाजापेक्षा, माइंड क्लटरपेक्षा आपला जो आतमधला जो आत्म्याचा आवाज आहे, म्हणजे जो ज्या आत्म्याच्या आवाजाला ती चिमणी ट्यून्ड आहे, त्या आत्म्याच्या आवाजाला आपल्याला परत ट्यून करावं लागणार आहे माइंडचा आवाज बंद करून. आणि सगळं ऑटोमॅटिकच आहे. त्यामुळे सरेंडर इज द ओनली ऑप्शन दॅट यू हॅव. इदर यू कॅन रेजिस्ट द प्रोसेस, कारण की ते जसं व्हायचं तसंच होणार, किंवा तुम्ही सरेंडर जावा आणि जे आहे ते ह्याच्यामध्ये तुम्ही कसं रिॲक्ट करू शकताय ते तुम्ही ते करा. ते आपण करू शकतो. म्हणजे बेसिकली तेच आपल्याकडे करणं भाग आहे. सरेंडर इज द की, एवढं मी सांगू शकतो. म्हणजे सरेंडर म्हणजे एक्झॅक्टली काय आहे ते तुम्हाला अनुभवायला लागणार. तुम्हाला तुमचे भोग भोगल्यानंतर ती एक वेळ येते ज्यावेळी तुम्ही सरेंडर करता. सरेंडर करत पण नाही तुम्ही, सरेंडर होतंय तुमच्याकडून डिरेक्टली. आणि मला एवढंच कळालंय माझ्या पूर्ण आयुष्यामध्ये मी जे काय काय करत गेलो, जे काय काय होत गेलं, ते फक्त आणि फक्त मला एकाच गोष्टीसाठी प्रिपेअर करत होतं, या सरेंडरसाठी. एवढं मी म्हणू शकतो. दॅट्स इट. येस. मग माझं एवढंच म्हणणं आहे की सगळं हे ऑटोमॅटिक होतंय. आपल्याला काहीही करावं लागत नाही. आपल्याला फक्त खायची ऍक्शन करावी लागते. आणि जोपर्यंत तुमची खायची ऍक्शन आहे, एकमेव ऍक्शन जी तुम्हाला लागते, जोपर्यंत तुम्हाला भूक लागते तोपर्यंत तुमची कर्म पेंडिंग आहे. तुम्ही नाही जाऊ शकत या जगातून. ज्यावेळी तुमची भूक मरणार त्यावेळी समजायचं की तुमची वेळ आली आहे जवळ. तुम्ही बघा ना, भरपूर वेळा आपण ऐकलेलं असतं की कोणतरी जे काय म्हणतात, म्हातारे वगैरे जे असतात, जे मरणार असतात, तर ते म्हणतात की ते 3 दिवसापासून त्यांनी जेवणच सोडलेलं किंवा जेवणच सोडले. जेवण सोडलं म्हणजे भूक मेली. भूक मेल्या म्हणजे इट इज टाइम टू एक्झिट. तुमची जेव्हा कर्म संपतात त्यावेळी तुमची भूक मिटते आणि मग एक्झिट होते. कारण की ती एकमेव गोष्ट आहे की जे तुम्हाला मॅन्युअली करावं लागतं. तुम्हाला काय वाटते सांगा. हर हर महादेव.